गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मेघालय ट्रिपच्या पुढच्या चांगल्या अशा भागामध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत शिलाँग सिटीमध्ये. काल रात्री चेरापुंजीवरून आपण जे शिलाँगला आलेलो संध्याकाळी, तर त्याच्यानंतर आता आपण आहोत ते शिलाँगच्या हॉटेलमध्ये. आणि शिलाँगमधून आता आपण चाललो आहोत ते जिथे डौकी रिव्हर आहे, जी क्लीनेस्ट रिव्हर आहे, क्लिस्टर क्लिअर वॉटर. आणि सेकंड आहे ते एशियातलं सगळ्यात क्लीनेस्ट विलेज. सो ते विलेज आपण आज बघणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत. तर बघूया आजचा प्रवास आपला कसा असणार आहे. सो चला भेटूया. जस्ट आमची तयारी आता सगळी झालेली आहे, ड्रायव्हर सुद्धा आलेला आहे. आणि बघूया पुढचा प्रवास कसा असणार आहे, किती लांब असणार आहे, ते सर्व मी तुम्हाला सांगतो. तिकडची तुम्हाला व्लॉग आहे तो पूर्ण दाखवतो. सो भेटू आपण थोड्याच वेळात. नमस्कार मित्रांनो. सो फायनली एवढा मोठा प्रवास करून, जवळजवळ शिलाँगपासून 77 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही फायनली पोचलो आहोत ते डौकी रिव्हरला. आणि माझ्या पाठीमागे बघताय हा सर्व जो भाग आहे हा आहे बांगलादेश. हा मित्रांनो बांगलादेश आहे समोर, आणि ही बॉर्डरसुद्धा ओपन आहे. सो आपण डौकी रिव्हर करत बांगलादेशची बॉर्डर आहे ती तुम्हाला दाखवतो मी. हा बघू शकता, ही जी नदी दिसते समोर, ही इंडिया आणि पाकिस्तान इंडिया आणि बांगलादेश या दोघांमधली एकच कॉमन नदी आहे. आणि त्या नदीच्या पलीकडे आणि नदीच्या आसपासचा जो प्रदेश आहे तो इंडिया आणि बांगलादेश हे दोघं कॉमन शेअर करतात. आत्ता पाणी कमी आहे कारण जून जुलैमध्ये पावसाचा जो टाईम असतो, पिरियड असतो, त्याच्यामध्ये खूप जास्त पाऊस पडतो आणि तेव्हा ही नदी संपूर्ण भरून जाते. सो आता पाणी कमी असल्यामुळे ह्या लोकांचं वाळू वगैरे काढणं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो बघू शकता. सो आता आपण जाणार आहोत ते डौकीला, जी की क्लिस्टर क्लिअर म्हणून फेमस आहे मेघालयमधली. तर तिकडे आपण जाणार आहोत. तिकडे कशी असणार आहे, कसं पाणी असणार आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर आता आमच्यासोबत अजून पण आहेत पर्यटक जे आलेले आहेत इंडियाच्या वेगवेगळ्या भागांमधून. तर त्यांच्यासोबत आम्ही डौकीचा जो बोटिंग आहे डौकी रिव्हरची ती करणार आहोत. सोबत मी जितक्या जवळून दाखवू शकतो तितक्या जवळून मी तुम्हाला बांगलादेश दाखवेन. खूप ओपन आहे इकडे, कुठल्याच प्रकारची इकडे सिक्युरिटी नाही आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आपल्या इंडियामध्ये घुसतात, हे तुम्हाला माहितीच असेल. इकडे कुठल्याही प्रकारची आमची अजूनपर्यंत चेकिंग झालेली नाही आहे बांगलादेशला जाण्यासाठी. सो बघू आता पुढच्या गोष्टी कशा असणार आहेत त्या. हे बघू शकता सोबत आहेत बरीच लोक. तर मित्रांनो, चाललो आहे आपण तिकडे डौकी रिव्हरला. तोपर्यंत मी स्नेहलला विचारतो की कसा होता मेघालय ट्रिपचा अनुभव. चांगला होता, आपल्यासारखेच आहे, कोकणासारखं. तिला जागोजागी कोकणाचा फील येतोय कारण बघू शकता इकडे पावसाळी वातावरण आहे, हिरवगार आहे सगळीकडे, पहाडी, आणि मग अशीच बघितल्याप्रमाणे धुकंसुद्धा आहे. त्यामुळे बराचसा असा जे कोकणा साईडचे आहेत किंवा घाटावरचे सुद्धा असतील तर त्यांना धबधबे वगैरे सुद्धा आहेत. जागोजागी तुम्हाला धबधबे मिळतील इकडे. आणि आत्ताच्या मे महिन्यामध्ये तुम्हाला चालू धबधबे मिळतील. सो असा फील येत नाही आहे की वातावरण सुद्धा असं एकदम पावसाळी असल्यामुळे सेम फील येतोय की जसं काही कोकणातच फिरतोय. गणपतीच्या श्रावणातला पिरियड वाटतोय. सो आजूबाजूचा बघू शकता सगळीकडे मे महिना असून सुद्धा झाडं सगळी हिरवीगार आहेत. म्हणजे असं कुठूनच फील होत नाही आहे की हा मे महिना चालू आहे. इकडे समर सीझनच नसतो ना. तर मित्रांनो चालत
चाललो आहोत पुढे पुढे आणि बघू शकता इथे ही फणसाची झाडं आणि हे फणस किती लागले तिकडे. आणि हे लिचीची झाडं आहेत आणि ही इकडची घरं बघू शकता. सेम कोकणाचा फील येतोय, परंतु खरंच मेघालय बघण्यासारखं आहे. नक्कीच तुम्ही अनुभव घेऊ शकता मेघालयचा. आणि इकडे असं जास्त ऊन किंवा ऊन जरी असलं तरी हवेत गारवा असतो, गारठा असतो, त्याच्यामुळे असं ती उन्हाची झळ बसत नाही आहे. इकडे बघू शकता झाडं. आणि ऑलमोस्ट आपण आता डौकी आणि बांगलादेशमध्ये जाणार आहोत. फायनली वी आर इन बांगलादेश. सो बघू शकता किती जवळ आहोत आपण बांगलादेशच्या. हे नदीकडे जाण्याचा रस्ता. इकडे मित्रांनो आता पाणी कमी असल्यामुळे वाळू उपसण्याचं काम त्यांचं चालू आहे, कारण हाच पिरियड आहे त्यांना वाळू मिळते. ज्यानंतर जूनपासून जो पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर ह्या नद्या पूर्ण भरल्या जातात आणि काहीच चान्स नसतो यांना वाळू काढण्याचा. त्यामुळे आताही त्यांची वाळू काढण्याची कामं चालू आहेत. खाली उतरत आहे. आवाज येत असेल तुम्हाला वाळू उपसण्याच्या मशीनचा. सो मित्रांनो, हे आपण आता चाललो आहोत बोटिंग करायला. 1 आवर तुम्हाला बोटिंग करवली जाते, फिरवलं जातं आणि पर बोट तुमचे 1000 रुपीज. एका बोटची कॅपॅसिटी आहे ती तिघांची आहे, जो बोटीसोबत आपल्या असणार आहे आणि जे तुम्ही काय कपल असणार आहात. सो असं तुम्हाला 1 तास फिरवलं जातं आणि बांगलादेश साईडसुद्धा दाखवली जाते. सो समोर बघतो आहोत ती कॉमन नदी आहे इंडिया आणि बांगलादेशची. आणि आता आपण बांगलादेशमध्ये सुद्धा जाणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो किती जवळ आलो आहोत बांगलादेशच्या. ही अशी बोट असेल, सॅम्पल ठेवली वाटतं. सो हे बघू शकता मित्रांनो. व्हिडिओमध्ये कितपत दिसतंय मला माहीत नाही, पण मी क्लिअरली बांगलादेश आणि बांगलादेशची लोक बघू शकतोय. ही समोर दिसतात ती सगळी बांगलादेशची लोक आहेत. आणि इकडे कुठल्याही प्रकारची चेकिंग किंवा सिक्युरिटी नाही आहे. ह्या काही गोष्टी आहेत ज्या खरंच विचार करण्यासारख्या आहेत. तो असा फील होता जसं काय मी इंटरनॅशनल ट्रिपला चालू आहे. सो बघू शकता मित्रांनो, हे आहे बोटिंगची ठिकाण आणि इथून ह्या बोटी घेऊन जातात. आणि समोर बघतायत ती मित्रांनो बांगलादेशची लोक आहेत. हे आहे ऑफिशियल इंडिया आणि बांगलादेशचं कंबाईन ठिकाण. तर आम्ही आता चाललो आहोत बोटिंगला. One, two boats for you, okay? Which one? This one and that one. The blue one and that one, okay? Okay, blue and red one. The payment you have to pay to me. Okay.
1000 रुपये 2000. ठीक आहे. ही आपली बोट आहे ब्लू कलरची आणि ही दुसरी आहे रेड कलरची. सो चला मित्रांनो, बोटमध्ये जायचं आहे आपल्याला, बसायचं. It's raining. बाबू छत्री आहे का? एक दे ना छत्री. मित्रांनो पाऊस चालू झाला इथे. बघू शकता लहान लहान मुलांना सुद्धा घेऊन आलेले आहेत तिथे आणि खरंच पाऊस पडतोय. हो लकीली आमच्याकडे 2 छत्र्या होत्या. मम्मी सो मित्रांनो हे आहे डौकी. बघू शकता आता चालू होणाऱ्या सगळ्या बोटी. कुणाल आणि अपूर्व आहेत ते त्या बोटीमध्ये चाललेत. इट्स रेनिंग. कसं वाटतंय? मस्त पाऊस पडतोय. पावसाळा. या साईडला ना दोघं बसू येते. तिकडे येऊ. तो पुढून चालवेल ना तिकडून. छत्री मला पण याला कॅमेराला लागेल. तर मित्रांनो बघू शकता हे असे बोटिंग करून आणतात. हातात छत्री आहे. मी माझ्याकडे मोबाईल टाकशील फक्त पाण्यात. ते बघा दोघं जण आमच्यासोबतचे आणि ही सुरुवात झालेली आहे आमची. बाय. तर मित्रांनो जी बहुचर्चित आणि मेघालयाचं खास अट्रॅक्शन असलेली जी डौकी रिवर आहे ती हीच रिवर आहे. आणि बघू शकता पाऊस चालू झालेला आहे. मे महिना चालू आहे आणि इकडे पाऊस चालू आहे. पाणी अजूनसुद्धा मला नॉर्मल दिसतं आहे, असं क्लीन दिसत नाही आहे पाणी अजून. तर मित्रांनो फायनली आम्ही एका लोकेशनला पोहोचलो आहोत. इथे ते फोटोज काढण्यासाठी 5 मिनटं तुम्हाला जायला देतात. तुम्हाला बोटीला उतरायचं. हे बघू शकता ही बोट आणि असं आम्ही जस्ट उतरलो आहे आता. आणि इकडे तुम्हाला दाखवतो हा असं मोकळी जागा आहे. तर या मोकळ्या जागेत जाऊन तुम्ही फोटोशूट करू शकता. हे बघा मित्रांनो, दिस इज द ब्युटी ऑफ मेघालय. सो मित्रांनो तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, पण समोरचा जो भाग दिसतो हा पूर्ण बांगलादेश आहे आणि समोरच आपलं BSF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. सो अशी काही सिक्युरिटी किंवा हे नाही आहे इकडे.
पण BSF असल्यामुळे दोघांची टेरिटरी डिवायडेड केलेली आहे. तिकडची लोकं इकडे येत नाही आहेत आणि इकडची लोकं तिकडे जात नाही आहेत. तिकडची त्यांच्याशी काही देणं घेणं नसतं, परंतु म्हणजे एकदमच जवळ आहेत हे लोक. परंतु BSFचे जवान असल्यामुळे कोणालाच एकमेकांमध्ये मिसळता येत नाही आहे. हा खूप चांगला म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. सो मित्रांनो, हा होता एक्सपिरियन्स आपल्या डौकी रिव्हरचा. इथे क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे, ते आम्हाला मिळालं नाही कारण जस्ट पाऊस गेला तर त्या पावसामुळे थोडंसं पाणी असं म्हणजे खदूळ झालं आहे पाणी, तर त्याच्यामुळे ते दाखवू शकलो नाही मी. पण ॲक्च्युली जर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये याल तर इकडे खरंच पाणी तेवढं क्लिस्टर क्लिअर मिळतं. आत्ता पण आहे पाणी तेवढं, परंतु तेवढं क्लीन नाही आहे जेवढं आपण व्हिडिओज किंवा व्लॉगमध्ये बघतो. सो हा होता डौकीचा एक्सपिरियन्स. आणि बघितलं असेल हे आता सगळे बोट चालले आहेत सगळ्यांना घेऊन. आणि समोरचा जो एरिया दिसतोय तो आहे बांगलादेश, आणि इकडचा जो संपूर्ण तिकडचा एरिया आहे तो पूर्ण बांगलादेश आहे. BSFचं तिकडे एक छोटंशी एक ऑफिस आहे, तर त्याच्यामुळे दोन्ही ज्या कंट्रीज आहेत त्या मिक्स होत नाही आहेत, तर त्यांचं कुठेतरी थोडंसं संरक्षण आहे तिकडे. जस्ट मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की इकडच्या लोकांचा त्यांच्याशी काही संबंध नसतो, तिकडच्या लोकांशी इकडे काही संबंध नसतो. सो हा होता मित्रांनो ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ डौकी. खूप छान प्लेस आहे, नक्की या, व्हिजिट करा. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवतो, आणि प्लीज तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूच अशा खूप इंटरेस्टिंग आणि नवनवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय.